जय गुरुदेव. मी सारिका कोते. आमच्या स्कूलमध्ये मयूर परदेशी सरांनी एक चित्रपट दाखवला. त्या चित्रपटाचं नाव प्रारण असं आहे. तर सुरुवातीला असंच वाटलं होतं चित्रपट असेल काही नसन, पण ज्यावेळेस चित्रपट बघितला तर खरंच खूप युनिक आहे. आणि ज्यावेळेस चित्रपट बघत होतो आम्ही त्यावेळेस खरंच कळालं की हे जग हे मोबाईलच्या किती अधीन झालेलं आहे, किती मोबाईलशी कनेक्ट आहे आणि त्याचे साईड इफेक्ट काय होतात. हे चित्रपट बघितल्यानंतर आमच्या मुलांनाही कळालं आणि आम्हालाही कळालं. इव्हन आमचे नर्सरीच्या मुलांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी असं उत्तर दिलं की मोबाईल बघितल्यानंतर डोळे बंद होतात, डोळे खराब होतात. म्हणजे मुलांना तो चित्रपट खरंच खूप भावला. आणि दुसरी गोष्ट असं की त्या पिक्चरमध्ये असं दाखवलं होतं मुलगा मोबाईलच्या आहारी गेल्याने त्याचा इफेक्ट त्याच्या मेंदूवर कसा झाला आणि त्याच्यावर उपचार पद्धतीसाठी ज्यावेळेस त्याला खर्च सांगितला तेव्हा आई वडिलांची काय धांदल उडाली. हे सगळं एकंदरीत त्या सीन मध्ये पाहायला मिळालं. नंतर शेवटी निसर्गोपचार पद्धतीने त्याच्यावर उपचार करण्यात आले. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आपले किती आजार बंद होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मातीमध्ये खेळणं असेल, झाडांवर चढणे असेल, आजकाल मुलांचं हे सगळं खेळणं बंद झालेलं आहे. तर त्या चित्रपटामधून आम्हाला ते जाणवलं आणि खरंच हा चित्रपट मनाला खूप भावला. मयूर परदेशी सरांनी, हे त्याचे डायरेक्टर आहे, खूप छान सादरीकरण केलेलं होतं. आणि माझी तर अशी इच्छा आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये हा चित्रपट पोहोचला पाहिजे. मी तर असंही सजेस्ट केलं, पहिलं आमच्या सगळ्या पॅरेंट्सला आम्ही हा चित्रपट दाखवणार आहे. खूपच सुंदर होता, खूप छान. धन्यवाद.